माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात गेले का? तर नाही. बरं, त्यांनी अक्षय कर्डिलेंना पाठिंबा दिलाय का? तर त्याचंही उत्तर अद्याप आलेलं नाही. मग फडणवीसांनी राहुरीत येत काय साध्य केलं? हा प्रश्न सामान्यांना पडलाय. पण थांबा, राजकारणात सगळ्याच प्रश्नाचं उत्तर असं लगेच मिळत नसतं. त्यातल्या त्यात प्रश्न भाजपचा असेल तर या पक्षाचं राजकारण अनेकदा समजत नाही. जसं दिसतं तसं नसतं, हे भाजपला अगदीच लागू पडतं. हा, पण अहिल्यानगर लाईव्ह 24नं भाजप, राहुरी, नगरचं राजकारण या विषयांवर आतापर्यंत जे काही प्रिडिक्शन मांडलं अगदी तसंच होतंय. आम्ही स्वतः पाठ वगैरे थोपटून घेत नाहीयेत, पण आमचं 99.99% खरं होतं. कारण सहकाराच्या जिल्ह्याच्या राजकारणाचं विश्लेषण मांडायचं म्हटल्यावर फक्त एकच बाजू आम्ही बघत नाही. मतदारसंघाचा इतिहास, मतदारसंघातील मतदारांची मानसिकता, वातावरण, पक्षांच्या रचना, उमेदवार, प्रचार यंत्रणा, डावपेच, चाली, मोहरे असं सगळंच अभ्यासावं लागतं. त्यामुळेच आम्ही राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत जे मुद्दे मांडलेत त्याच्या आसपासच राहुरीचं राजकारण फिरताना दिसलं. आता सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीत येऊन गेले, तेव्हा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा शक्यता सगळ्यांनी मांडल्या. आम्हीही असं होईल असंच म्हटलं होतो, परंतु आम्ही दुसरा पर्यायही सांगितला होता. तो होता भाजपमध्ये आत्ताच न येता तनपुरेंच्या पाठिंब्याचा. घडलंही तसंच. आता तुम्ही म्हणाल, तनपुरेंनी कर्डिलेंना अजून कुठं पाठिंबा दिलाय? होय, तनपुरेंनी अजून जाहीर पाठिंबा दिला नाही, पण आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा तो मात्र दिला. फडणवीस राहुरीत येण्यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे प्राजक्त तनपुरे व त्यांचे काका अरुण तनपुरे यांच्यासोबत तब्बल 2-3 तास बसून होते, चर्चा करत होते. या चर्चेत बरंच काही क्लिअर झालं. त्यामुळेच तर प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या सभेला आले नसले तरी त्यांचे काका अरुण तनपुरे मात्र फडणवीसांच्या सभेला आवर्जून उपस्थित राहिले. शिवाय फडणवीसांनीही भर स्टेजवरून प्राजक्त तनपुरेंचं कौतुक केलं. सध्या तनपुरे शरीराने भाजपमध्ये दिसत नसले तरी भाजपनं बराच गेम प्लॅन सक्सेस केलाय. राहुरीत शेवटच्या काही तासात कसं वातावरण फिरलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय 15 मार्च 2026ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याच दिवशी निवडणूक आयोगानं राहुरी व बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. त्याच दिवशी आम्ही भाजपचा उमेदवार कोण असेल, तनपुरेंपेक्षा भाजप कर्डिलेंना उमेदवारी का देईल यावर आम्ही व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओत आम्ही उमेदवारीबाबत भाकीत केलं होतं. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा असली तरी भाजपकडून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच तिकीट मिळेल हे आम्ही सप्रमाण सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही याच निवडणुकीबाबत 4-5 व्हिडिओ केले. भाजप राहुरीची निवडणूक कशी लढणार, तनपुरे नेमकं काय करणार, शरद पवार गट कशा चाली खेळणार, हे इलेक्शन बिनविरोध झालं नाही तर भाजप लाखाचा लीड कसा मिळवणार, हे सगळं उलगडून सांगितलं होतं. आता महिनाभरानंतर राहुरीचं बरंच चित्र स्पष्ट झालंय. आम्ही जसं सांगितलं अगदीच तसं घडत गेलं. अर्थात आम्ही काही भविष्यकर्ते नाही, पण डोळे व मेंदू उघडा ठेवून आम्ही राहुरीच्या राजकारणाचं विश्लेषण मांडलं, एवढंच. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या 1.25 महिन्यात 2दा राहुरीला येऊन गेलेत. या दोन्ही वेळेस त्यांनी कर्डिलेंच्या विजयाचं परफेक्ट नियोजन केलं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार पंकजा मुंडे, स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रम पाचपुते असं जवळपास अर्ध मंत्रिमंडळ त्यांनी राहुरीत कामाला लावलं. आता फक्त 23 एप्रिलच्या मतदानाची व 4 मेच्या निकालाची प्रतीक्षा राहिली आहे. राहुरीतील भाजपचा विक्रमी विजय अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलाय. होय, विक्रमी विजय फक्त 15 दिवसांवर येऊन ठेपलाय. आम्ही विक्रमी विजय वारंवार सांगतोय, त्याला कारणंही तशीच आहेत. राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यात पहिली होती खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुसरी होती पुढच्या 4 महिन्यात शेतकऱ्यांना दिवसाची मोफत वीज व तिसरी होती समुद्रात वाहून जाणारे 75 TMC पाणी नगरला देण्याची.
त्यासोबतच मुळा धरणाचा गाळ काढण्याचे आश्वासन, राहुरी कृषी विद्यापीठाच्या 1000 एकर जागेवर MIDCची घोषणा, राहुरीत एसटी डेपो, राहुरीतील रेल्वे मार्ग, या सगळ्या घोषणांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला. लाडक्या बहिणींच्या भावनेलाही पुन्हा हात घातला. ही योजना बंद तर पडणार नाहीच, परंतु ती यापुढे नव्या संधींना घेऊन येईल, असंही त्यांनी भाषणात सांगितलं. म्हणजेच फडणवीसांनी नोकरी, उद्योग, व्यापार, दळणवळण, महिला, शेतकरी, व्यापारी, विकास या सगळ्याच बाबींना हात घातला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कसं जबाबदारीनं भाषण करावं याचा वस्तुपाठ त्यांनी दाखवून दिला. शिवाय ज्या प्राजक्त तनपुरेंच्या माघारीनं या निवडणुकीची रंगत निघून गेली त्या तनपुरेंचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. मुख्यमंत्री राहुरीत येण्यापूर्वी तनपुरेंच्या जनसंपर्क कार्यालयात सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी 3-4 तास चर्चा केली. यापूर्वी 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरेंची याच कार्यालयात भेट घेतली होती. या भेटीनंतरच तनपुरेंनी आपली तलवार म्यान केली होती. त्यामुळे सोमवारच्या प्राध्यापक राम शिंदे यांच्या भेटीनंतर तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतील या शक्यता वाढल्या. परंतु भाजपनं सगळे अंदाज फोल ठरवले. कदाचित शिंदे तनपुरे बैठकीतही मुख्यमंत्र्यांशी फोनाफोनी झाली असावी. पोटनिवडणुकीनंतर आता थेट 3-3.5 वर्षांनी पुढच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. विधान परिषदेलाही वर्षभर अवकाश आहे. त्यामुळे तनपुरेंना आत्ताच भाजपमध्ये येण्याऐवजी वेट अँड वॉचचा सल्ला भाजपनंच दिलाय का, हा प्रश्न पडला. कारण या बैठकीत काही सकारात्मक चर्चा झाल्यामुळेच प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे हे फडणवीसांच्या सभेला दिसल्याच्या चर्चा रंगल्या. म्हणजेच तनपुरेंचा अक्षय कर्डिलेंना पाठिंबा आहे हे स्पष्ट झालं. तनपुरेंच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा तो भाजपनं दिला. फडणवीसांनीही जाहीर सभेत प्राजक्त तनपुरेंचं कौतुक करून विरोधकांचं उरलं सुरलं अवसानही गाळून टाकलं. म्हणजेच दुसऱ्या भेटीतही फडणवीसांनी कर्डिलेंचा विजय विक्रमी करण्यासाठी परफेक्ट फासे टाकले. त्यामुळेच राहुरीतील कर्डिलेंचा विजय यावेळी विक्रमी होईल अशा शक्यता वाढल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.